नमस्कार. भरारी पथक संवादमध्ये आपले स्वागत. पाणी नाही, वैरण नाही आणि मान्सूनचा अद्याप पत्ता नाही. राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून नागरिकांसह शेतकरी आणि पशुपालकांचे हाल सुरू आहेत. नेमकी काय आहे सद्यस्थिती, पाहूया हा विशेष अहवाल. राज्यात मान्सूनच्या आगमनाला होत असलेल्या विलंबामुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहे. विहिरी, बोअरवेल, तलाव आणि अन्य जलस्रोत अक्षरशः तळ गाठू लागले आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना किलोमीटरच्या अंतरावर जावे लागत असून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती तर अधिकच चिंताजनक बनली आहे. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा ठरत आहे. पाण्याच्या एका हंड्यासाठी तासनतास प्रतीक्षा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दिवसेंदिवस वाढणारे तापमान आणि पावसाचा लांबलेला कालावधी यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणीटंचाईचा फटका केवळ नागरिकांनाच नाही तर शेतकरी आणि पशुपालकांनाही बसत आहे. शेतातील पिके करपू लागली आहेत. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि वैरणीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. जनावरे विकण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये आर्थिक चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळेत पाऊस न आल्यास खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. टँकरची संख्या वाढवावी, पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. मान्सून लवकर दाखल झाला तर परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. मात्र पावसाचा विलंब आणखी वाढल्यास अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुमच्या भागात पाणीटंचाईची परिस्थिती कशी आहे? पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या वैरणीची समस्या आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि जनहिताच्या बातम्यांसाठी भरारी पथक संवाद चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.